कर जोडून विनवितो तुम्हा कर जोडून विनवितो तुम्हा
विषय कामा तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना. न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नी साधन. तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हीच माझी विनवणी, जोडितो कर दोन्ही.
शरणैका जनार्दनी तुम्ही वासुदेव म्हणा अनुदिनी तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रोगान शेषान पहंसि तुष्टान् हृष्टात् कामान् सकलान् अभीष्टान् त्वामाश्रितानां नु विपन्नराणां त्वामाश्रिताः शयता प्रयान्ति कलावत्न जीवोद्धरार्थावतारं कलाङ्कं तेजोधिकामोदिवक्त्रं खलानीशमानमोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदिवम् ज्या संगतीने विराग झाला मनोदरीचा जडभाग गेला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू पजामी गुरुपारुकाला जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे हे नमस्कारो मी आता कर जोडवणे विणवितो तुम्हा नका करू संसार क्षमा नका गुंतो विषय कामा तुम्ही आठवा मधुसूदना प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग महावैष्णव नाथ महाराज यांचा वासुदेव ह्या प्रकरणातील हे चिंतन आहे. चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार तो म्हणजे असा की सालाबाद प्रमाणे या ठिकाणी आज वर्ष झालं, 1 वर्ष, आणि ज्यांचं पुण्यस्मरण आपण करत आहात वैकुंठवासी हरिभक्तपरायण बाबूराव महाराज राजाराम विटेकर, आणि या वासुदेवाचं चिंतन किंवा हे घेण्याचं प्रयोजन असं आहे की हा जो वासुदेव नावातला हा जो या ठिकाणी भजनी मालिकेमधलं हे जे काही वासुदेव चिंतन आहे, जो वारकरी असेल, जो वैष्णव असेल, त्याच्या लक्षामध्ये येईल की हा जो वासुदेव आहे, हा वासुदेव आपल्या बाबूराव महाराजांना तंतोतंत बसवला, आणि म्हणून त्याचं प्रयोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे. चिंतनामध्ये आपण सांगणार आहोत जसं नाथबाबांनी सांगितलं त्या पद्धतीनं या बाबूराव महाराजांचं जीवन, आणि त्या अनुषंगानं या ठिकाणी तुम्ही समस्त ग्रामस्थ कोरेगाव समस्त त्या बाबूराव महाराजांनी आपल्या जीवनामध्ये जमवलेला सर्व भक्त परिवार एक उत्तम वारकरी कसा असावा, एक उत्तम वैष्णव कसा असावा, परिस्थिती लक्षात ठेवा. माझ्या बोलण्याचा तुम्ही वाईट अर्थ घेऊ नका. माणसाचा परमार्थ हा परिस्थितीवर अवलंबून नाही, तो त्याच्या मनस्थितीवर अवलंबून. लक्षात ठेवा, आमच्या बाबूराव महाराजांची परिस्थिती फार तोलामोलाची. आम्ही जवळून जीवन अनुभवलंय. आम्ही एकही शब्द त्याच्यामध्ये खोटं सांगणार नाही. परिस्थिती तोलामोलाची, पण समाधान एवढं जे महालामध्ये ज्या माणसाला समाधान लाभणार नाही ते आमच्या बाबूराव महाराजांना त्यांच्या झोपडीमध्ये ते समाधान, याला म्हणतात परमार्थ. परमार्थ याला म्हणतात. लक्षात ठेवा, राजमहालामध्ये जो व्यक्ती सुखी असू शकत नाही तो व्यक्ती झोपडीमध्ये सुखी असू शकतो. या झोपडीत ती सर्व प्राप्त झाली.
वा गणेश महाराज. भूमीवरी पडावे आकाश तारे. हो शय्या भूमी तलम, शय्या भूमीवर झोपावं, आकाश पांघरून घ्यावं, ही परिस्थिती आमच्या बाबूराव महाराजांची. पण समाधानाची जर तुम्ही गोष्ट करा तर गीतेमध्ये भगवान म्हणतात ब्रह्मभूत प्रसन्नात्मा नशोच दिनकांक्षती. हो ही वृत्ती आमच्या महाराजांची लक्षात ठेवा. आणि राजाराम महाराजांपासून ही परंपरा, प्रदीर्घ परंपरा. आणि एक वैष्णव, एक वारकरी, मी सांगण्यापेक्षा आमच्या नंगे महाराजांना विचारा, आमच्या जाधव महाराजांना विचारा, आमच्या त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला विचारला की कसे वारकरी होते बाबूराव महाराज. मी सांगण्यामध्ये काही नाही, हे सगळे आमचे वारकरी त्याचे साक्षीदार आहेत. लक्षात ठेवा. इथून निघाले की पायात चप्पल न घालता वारकरी जाणारा पहिला वारकरी कोण असेल तर हे बाबूराव महाराज. लक्षात ठेवा. चप्पल न घालता गेला वारकरी एक उत्तम वारकरी. याच्यापेक्षा अजून दुसरं काही सांगण्यामध्ये हो. आणि ही परंपरा त्यांचे एकनाथ महाराज असतील, त्यांचे निलेशराव असतील, म्हणजे तिसरी पिढी. राजाराम महाराजांची एक पिढी, बाबूराव महाराजांची एक पिढी, आणि त्या एकनाथ महाराज, निलेश महाराज, आणि चौथ्या पिढीमध्ये समर्थ. लक्षात ठेवा. महाराज कुळामध्ये एक वैष्णवानं जरी टाळ वाजवलं ना, टाळ भजना, तर तुम्ही केलेला परमार्थ, पिढ्यान पिढ्या केलेला परमार्थ हा फलीभूत होतो. लक्षात ठेवा. आणि अशी परंपरा ह्या विटेकर घराण्याला आहे. आणि यांनी आपल्या वडिलांविषयी असलेली कृतज्ञता, त्या दोनही बंधूंनी ही कृतज्ञता त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समर्पित केलेली आहे. आपल्याला मर्यादित वेळेमध्ये सेवा स्वामी समर्थ सद्गुरू निमराज महाराजांच्या चरणी समर्पित करायची. विठ्ठल म्हणून सेवेकरता निवडलेला हा जो अभंग आहे अनाथ बाबांचा. असा इथं वारकरी सापडणार नाही त्याच्या कानावर हा अभंग आलेला आहे. तो वैष्णवच नाही. जी माणसं काकडा करतात त्याला कळेल. आता हे तुम्हाला कळणार नाही. तुम्ही फार वाकडे झाले. काही काही माणसं म्हणतात काकडा म्हणजे काय. वारे याला काय करणार. काकडा काय असतो, त्याला भोपाळी काय असते, याला काय करणार. ज्ञानेश्वर महाराजांची जी वाङ्मय निर्मिती आहे, आमच्या संत महापुरुषांनी जी वाङ्मय निर्मिती केली. महाराज आपण सर्वजण एवढे भाग्यवान आहोत. आपण ह्या संत महापुरुषानंतर ह्या भूतलावर आहोत. पण तो त्यासाठी चिंतनासाठी आपण निवडलेला हा अभंग आहे. समाजाला अनेक प्रकारचं उद्बोधन ह्या संत महापुरुषांनी केलं. भारुडाच्या माध्यमातून केलं, भावार्थ रामायणाच्या माध्यमातून केलं, हरिपाठाच्या माध्यमातून केलं. तरी सुद्धा समाजामध्ये परिवर्तन व्हायला तयार नाही. समाजामध्ये बदल व्हायला तयार नाही. शेवटचा उपाय असा वाटला महाराजांना करावा, त्या समाजाचा तुम्ही गाथा वाचा. महाराज म्हणतात गाथ्यामध्ये, वाटे या जनाचे थोर आश्चर्य, न करते विचार का हिताचा, कोण दमाईसा आहे यांचे पोटी, येईल शेवटी कोण कामा. शेवटी तुमच्या माझ्या कामाला येणार काय आहे, काय कामाला येणार आहे. हे उभ्या आयुष्यामध्ये आम्ही सगळं केलं हे नाही येत. लक्षात ठेवा. धना आणि भोमो पशवश्य गोष्टी, भार्या गृहद्वार जनस्मशाने, देहश्चितायाम परलोक मार्गे, कर्मानुगो गच्छति जीवयिका. मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे तै यमाज्ञा. त्याची आज्ञा आल्यानंतर जसल्याच्या तसं सगळं राहतं. हे काही नाही. लक्षात ठेवा. मग का स्वतःच्या हिताचा विचार करायला तयार नाही. कोण असा दब किंवा कोणतं असं धैर्य किंवा कोणतं असं सामर्थ्य आपल्या मागे आहे की आपण हिताचा विचार न करता
अहिताकडे आपण काय करतोय, प्रवृत्त होतोय, काय कारण आहे? असं महाराजांनी अवलोकन केलं. आणि मग शेवटचा उपाय नाथबाबांना वाटलं की यांच्या पाया पडावं. नाथ महाराज तुमच्या माझ्या पाया पडले हो. लागोनी अपाय, विनवी तो तुम्हारा. लागोनी अपाय, विनवी तो लागोनिया पाया, हो विनवितो तुम्हाला. करी टाळी बोला मुखी, संत महापुरुष तुमच्या माझ्या चरणाला नाही. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. नाथबाबा पासून अनेक ठिकाणी सगळ्या प्रकरणाचं आपण चिंतन पाहिलं तर सगळे उपाय करून थकल्यानंतर महाराज म्हटले मी तुमच्या पाया पडतो. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. मग नाथबाबा म्हटले मी तुमच्या पाया पडतो, कर जोडून विनवितो तुम्हाला, नका करू. हा करावा लागत नाही, फार पुरुषार्थानं करावा असा संसार नाहीच आहे. आणि ज्यांनी ज्यांनी पुरुषार्थानं केला त्यांचा कुठे सिद्धीला गेला, तेव्हा तुमचा माझा जाणार आहे. हा पशु पक्ष्यांचा होतो. अंडाच्या चारोच्या स्वेदाच्या बुद्धिज, ह्या चारही कहाणीमध्ये जे जे येणारे आहेत त्यांचा सुद्धा होतो. आपण मानव आहोत, मानवाचं होईल यात काही नवल नाही. आहार निद्रा भय सामान्य इतर पशुभिर्नराणा. भूक प्रत्येक प्राण्याला लागते हो, काय फक्त मानवाला लागते असं नाही. आहार निद्रा प्रत्येकाला झोप लागते, भय प्रत्येकाला आहे. सृजन एक विशिष्ट काळ आला म्हणजे सृजन प्रत्येक प्राण्यामध्ये होतं, मानवामध्ये होईल यात काय नवल आहे. प्रत्येकामध्ये होतं, लक्षात ठेवा. सृजन ही सृष्टी जी आहे ती प्रत्येक प्राण्यामध्ये आहे. सामान्य इतर पशुभिर्नराणा. मग मानव म्हणून जर आपण ह्या नरदेहाला आलेलो आहोत, मनुष्य म्हणून जर आपण ह्या मृत्यू लोकामध्ये आलेलो आहोत, तर पशुतुल्य आपलं जीवन नाही आहे. पशुला नाही कळत. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. हे भोग आहेत ना, हे भोगतात, त्यांना काय कळणार? लक्षात ठेवा. पशु पक्ष्यांना हा हिताचा विचार नाही आहे, हिताचा विचार मानवाकडे आहे. आणि काय दान नाही कोटी, आणि काय दान नाही कोटी. याच देही घडे देवाचे भजन, याच देहानं भजन करता येईल, याच देहानं उद्धार करून घेता येईल, याच देहानं नामचिंतन करता येईल. हे तुम्ही म्हणाल अनेकही ज्ञान नाही कोठे, परत कुठेही नाही. लक्षात ठेवा, जी आपल्याला देवानं त्या नरदेहामध्ये जी संधी दिलेली आहे, ही संधी अन्य कोणत्याच देहामध्ये दिलेली नाही. अन्य कोणत्या देहामध्ये ती संधी नाहीये. म्हणून नाथबाबा म्हटले नका करू, हा करावा लागत नाही. आणि संसार कितीही पुरुषार्थानं करा, त्याच्याबद्दल मी जास्त बोलण्यात काही अर्थ नाही, कारण तुम्ही त्याच्यामधले पोटकिडे आहात. कितीही करा, संसार माणसाला रडवतो. कितीही बलवान व्यक्ती असू द्या, त्यानं असं ठरवावं मी वागणार नाही,
संसारामध्ये ती ताकद आहे, त्याला वाकायलाच लावणार. संसार दुःख देतो, रडवतो, वाकवतो. परमार्थ बलवान बनवतो. संसार दुःख मूळ प्रभूकडे येऊन अरे विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळवा. काम क्रोध लोभ शून्य पाठी लागली उडाळ. कवना मी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. अशी अनेक संत वचने आपल्याला पाहायला मिळते. आपला विषय चालला होता वाकवतो, पण तो बलवान बनवतो. परमार्थ बलशाली बनवतो. काही काही माणसांचा प्रश्न आहे की नामचिंतन करणं, परमार्थ करणं, ज्ञानोबाराय तुकोबारायांची वारी करणं, संत वाङ्मयाचं चिंतन करणं यानं होतं काय? बाकीचे करत नाही त्यांचं तर काय होतं, तेव्हा आम्ही करून आमचं फार काय होतं, कशासाठी करायचं? अनेक जणांचा प्रश्नच आहे. ते तर काहीच करत नाहीत. बघा आपण कशासाठी करायचं? ते न करता त्यांचं चांगले. मग आपण करून आपण आपण रात्रंदिवस करतोय, कशाच्या कशाला मेळ नाही. पिठाला पीठ नाही, मिठाला मीठ नाही. तो काही करत नाही. आपण करायचं कशाला? लक्षात ठेवा, परमार्थ याच्यासाठी करायचा नसतो. तुम्हाला कोणी जर असं विचारेल का परमार्थ कशासाठी करायचा असतो? लक्षात ठेवा, परमार्थ याच्यासाठी करायचा असतो की ज्ञानोबारायांची सेवा म्हणजे वाङ्मयाची सेवा. परमार्थ करणाऱ्या व्यक्तीवर ज्ञानोबाराय काय करतात? लक्षात ठेवा, त्या माणसाला कोणासमोर झुकू देत नाहीत, वाकू देत नाही. संत महापुरुष लक्षात ठेवा. स्वाभिमानानं जीवन कसं जगावं हे आमचं वाङ्मय शिकवतं. दांडेकर मामा म्हणतात, हो, कोणाकडे वाकण्याची गरज नाही. लक्षात ठेवा. आणि कसलंही दुःख असू द्या, ती दुःख पचवण्याची ताकद ही सेवा देत असतं. लक्षात ठेवा. धैर्य, सेवा, सेवा तुम्हाला दुःख पचवण्याचं सामर्थ्य देत असतं. लक्षात ठेवा. म्हणून हा परमार्थ करायचा असतो. महाधन परमार्थ हे महाधन, जोडी देवाचे चरण, भावया जतन ही उपाय लाभाचे. अशी प्रमाणे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये. म्हणून नका करू संसार क्षमा, नका गुंतू विषय काम. ह्या विषय कामणीमध्ये गुंतू नका. जेवढे आपण विषय कामणीमध्ये गुंतत जाणार तेवढा गुंता वाढत जाणार. इथं गुंता सुटला का? इथ एक नवनाओ जो जो कीजे उपाय, तो होय अपाव. इथं नवल आहे. जो तुम्ही उपाय करायला जाल तो अपाय ठरणार. लक्षात ठेवा. एक समस्या संपवली कशी बशी तर दुसरी दरवाज्यातच असते, ओरडतच येते दुसरी. तिच्याकडे बघितलं की तिसरी लगेच तिकडून धाका मारते. मला तर कधी कधी असं वाटतं, तुम्हाला काय वाटतं? काय तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला एकच वाटतं, कधी एकदाचे 11 वाजते ना आम्ही एका मोकळे. फक्त ते भोंग्याला शिवायचं असतं. भोंगा कळतो का? भोंग्याला शिवायचं. फक्त विटेकर मारण्याला माहित दिसलं पाहिजे आम्ही इथं आलो. एका भोंग्याला शिवला की त्याचं काम झालं. कसलं कीर्तन कसलं काय, त्याला काय घेणं देणं? त्याला वारकरी नाही तर काय नाही. आलो ना त्याने माणसं नाही, गेलो होतो कार्यक्रम बस. शेवट 11च्या 11:30च्या दरम्यान ते माणसाची निघतानाच अशी भूमिका असते. बस म्हणजे फक्त तोंड दाखवायचं घ्यायचं.
तोंड दाखवायचं घ्यायचं थोडं त्याचं लक्ष, ही तर आपली भूमिका आहे. त्यामुळं ह्याच काही लक्षात घ्या, याचं काही नाही लक्षात घ्या. आपल्याला काय वाटतं काही नाही. मला तर कधी कधी असं वाटतं मानव जन्म हीच मोठी समस्या आहे, हीच मोठं काही वेदना आहे. लक्षात ठेवा, बाकीच्या गोष्टी सगळ्या शास्त्राने सांगितल्या. हो, ह्या काही फार पुरुषार्थानं करणं किंवा हे काही नका बोलतो विषय काम, ह्या विषय कामण्यामध्ये जास्त गुंतत बसू नका. त्या विषयाचं असं आहे, लक्षात ठेवा, विषय विषयीचा परिपार गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तो गोडू जीवासी लागला. परमार्थ हा गोड लागत नाही, परमार्थ कडू लागतो. लिंबाच्या पाला खाल्ल्यानंतर जसा कडू लागतो तसा परमार्थ कडू लागतो, लक्षात ठेवा. आणि विषय विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील कीव, लोपजय नारायणी भाव पावो ठाव नरदे. हो, ह्या नरदेहाला आला त्या विषयामध्ये तुम्ही गुंतत जा. आणि विषयामध्ये एकदा गुंतला की तुम्हाला सांगतो, ह्या विषयामध्ये हा गोड परमार्थ कडू लागतो. हो, महाराजांनी सांगितलं, तुम्ही कधी भजनी मालिका वाचा. लोभ सर्प डंखला करू काय, स्वार्थ संपत्तीने जड झाला पाय. हो, एकदा का विषय रूपी सर्प चावला की माणसाला हे कडू लागतं. जसं तो माऊली म्हणतात, जसं ताप आला ना, ताप, तुम्हाला ताप येतो की नाही? मग बरं, ताप येतो का? कोणता तुम्हाला येत नसेल तर दुसरी सगळे ताप सगळ्यांना आहेत, आध्यात्मिक, आधी भौतिक, आधी दैविक, आता आहे सगळ्यांना. बाकी तुम्हाला थंडी ताप येत नसेल तर ताप आला ना, तर दूध कसे, दूध पवित्र आणि गोड आहे. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, दूध गोड आहे, पवित्र आहे. पण एकदा व्यक्तीला ताप आला ना, किंवा ते हे सगळं झालं ना, नाक तरी ज्वरे विटाळले मुख. ज्वर म्हणजे ताप. माऊलींचे शब्द आहेत, माझे शब्द अजिबात नाहीत. माऊली म्हणतात, तापाने एकदा का त्याचं तोंड असं हे झालं ना, की त्याला ते दूध सुद्धा पडू लागतं. माऊली, दूध पडू लागतं. काय गंमत आहे. किंवा सर्प, विष जेवढं वाढेल ना, सर्प चावला तर माणसाला त्या ठिकाणी लिंबाचा पाला गोड लागतो, आणि हे जे गोड आहे ते पडू लागतं. हो, लिंबाचा पाला त्याला खाऊ घातला की तो म्हणतो गोड आहे, कारण त्याच्या अंगामध्ये विष आहे. जेवढं विष तेवढं ते गोड लागतं, लक्षात ठेवा. परमार्थाचं तसंच आहे, लक्षात ठेवा. एकदा विषयांमध्ये व्यक्ती गुंतला की हे इकडचं बरं वाटतं आणि तिकडचं नको वाटतं. म्हणजे हे परमार्थ नको वाटतं, नामचिंतन नको वाटतं, भजन नको वाटतं, हे कडू लागतं, लक्षात ठेवा. आणि हे जे बाकीचं कडू आहे ना, ते गोड लागतं, याची गोडी. म्हणून महाराजांनी नका गुंतू, याच्यामध्ये गुंतू नका या विषय सुखामध्ये. विषयाच्या चळवणी केली आयुष्याची गाढणी, आयुष्याची रात रांगोळी करून टाकली. 100 वर्षाचं सुंदर आयुष्य दिलं देवानं, पण त्याच्यामध्ये बालपण गेले नेनता. बालपण, लहानपण काही कळतच नाही. बरंच ते पण हे कळत नाही, ते बरंच आहे लहानपण. बालपण गेले नेनता. आता तुम्ही लहान किती दिवस राहायचं हे तुम्ही ठरवायचं. काही काही माणसं 60 वर्ष झाली तरी लहान, त्यांना कळतच नाही घरातल्या माणसांशी कसं बोलावं, मित्राशी कसं बोलावं, नातेवाईकांशी कसं बोलावं, कळतच नाही. मग ते लहानच समजा. मी म्हणतो असं नाही, महाराज म्हणतात, वयाच्या प्रबोधे विचार जा नाही, जाणावी ते. महाराज म्हटले तो बालकच आहे. वय वाढलं तर आपले विचार पण वाढले पाहिजे. वय वाढलं तर आपल्याला समजून घेण्याची शक्ती, आपली समजून घेण्याची ताकद वाढली पाहिजे. वय वाढलं अजून लहान व्यक्तीसारखंच करतोय, लहानच. हे किती दिवस बालपण गेले नेनता, तारुण्य दशे विषय व्यथा, वृद्धपणे प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्मधरी. मग राहिलं काय आपल्याकडे? काही राहिलं नाही, लक्षात ठेवा. म्हणून महाराजांनी सांगितलं, नका बोलतो विषय कामा,
हो, आणि विषय माणसाला आपल्या स्वस्वरूपापर्यंत जाऊ देत नाही. लक्षात ठेवा. काय चिंतन सांगितलं ज्ञानेश्वरीमध्ये. अर्जुनाने विचारलं, देवा अथ केन प्रयुक्तोयम पापम चरिती पुरुषाः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादेव नियोजितः. हे देवा ऐसे कैसे जे ज्ञानियाची निस्पृती भ्रंशे जे मार्ग सांडून अनादिसे वर्तत असे. अर्जुनाने देवाला विचारलं, देवा हे असं कसं होतं? धर्मनिष्ठ माणसं, परमार्थिक माणसं चांगल्या मार्गाला सोडून देतात आणि वाम मार्गाने प्रवृत्त होतात. हे ऐसे कैसे जे ज्ञानियाची निस्मृती भ्रंशे. हे असं कसं? तर त्याचं चिंतन सांगत असताना ज्ञानेश्वरीने सांगितलं, हो हे विषय, हे विषय तरीचे वाघ भजन मार्गीचे माग. हो, हे मार्ग जे चिखल नसला तरी गुंतला जातो, पाश नसला तरी बांधला जातो. आणि ज्ञानी माणसाला तर वधिती पैज घेऊन नवल. इथं नवल आहे, ज्ञानी असती. इथं अज्ञानाची काही चिंता नाही, अज्ञानाचं काही नाही. पण ज्याला थोडस ज्ञान आहे ना, त्याची अडचण आहे. एक तर फार श्रीमंत असावं, गर्भ श्रीमंत, नाहीतर एकदम दरिद्री असावं, दारिद्र्य रेषेखाली दरिद्री असावं. हे तुमचे आम्ही जे मधली स्थिती ना फार आवडत, फार अवघड. ही मधली स्थिती फार अवघड असते. लक्षात ठेवा. म्हणून महाराजांनी सांगितलं, हो हे 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 कठीण आहे. लक्षात ठेवा. ज्ञानी असती तरी वधिती पैज घेऊन. म्हणून महाराजांनी सांगितलं, नका गुंतो विषय कामा. त्या विषय कामनेमध्ये तुम्ही गुंतत बसू नका. लक्षात ठेवा. विषयेन स्वस्वरूपेन निरूपयती इति विषयाः. हे विषय शब्दाचं चिंतन सांगत असताना आमच्या धर्मसंस्कृतीनं सांगितलं की त्याच्यामध्ये व्यक्ती बद्ध होतो. लक्षात ठेवा. मग शब्द असेल, स्पर्श असेल, रूप असेल, रस असेल, गंध असेल. हो, पंचकरण नावाचं ग्रंथ. पंचकरणामध्ये 5 विषय सांगितले. शब्द ही फार चांगला नाही, स्पर्श ही फार चांगला नाही, रूप रस गंध हे विषय चांगले नाहीत. लक्षात ठेवा. शब्दाचं उदाहरण सांगितलं, हरणाला आकळलं जातं. तो पारधी नुसती बासरी वाजवतो, बासरी त्या आवाजाच्या दिशेने हा मोहित होतो आणि त्या पाशाकडे जातो. हा फक्त शब्द. स्पर्श, हत्तीसारखा बलवान प्राणी हत्ती लाकडाच्या हत्तीने करून ठेवलेली जाते. पुढे खड्डा असतो. हा नुसता त्याला त्या लाकडाच्या हत्तीने स्पर्श करण्याकरता जातो. हत्ती खड्ड्यामध्ये पडतो, अडकला जातो, बांधताना बेड्या घातल्या. शब्द चांगला नाही, स्पर्श, रूप, रस, गंध ह्या सगळ्या विषयांचं चिंतन सांगितलं. नका गुंतो. कधी कधी विष चांगलं, पण विषय विष 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 असं म्हणून काही होत नाही. पण नुसतं विषयाचं चिंतन केलं तरी माणसाची अधोगती होते. लक्षात ठेवा. हे विषय इतके कठीण आहेत. विषयाचे समसुख, विषयाचे समसुख, विषयाचे समसुख, वेगळाची वाणी. विषयाचे समसुख, विषयाचे समसुख, विषयाचे समसुख, वेगळाची वाणी. विषयाचे विषयाची समसुख, वेगळाची बाहुली, अभराची साहुली जाईल. हे सगळं जाणार आहे. लक्षात ठेवा. म्हणून याच्यामध्ये गुंतू नका.
नका म्हणतो विषय कामा. किती उदाहरण सांगितले आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये. विश्वामित्राचं नाव ऐकलं का? विश्वामित्रांचं, ज्यानं प्रतिसृष्टी निर्माण केली. ब्रह्मदेवानं जशी सृष्टी तशी विश्वामित्रानं सृष्टी. 20,000 वर्ष तप केलं ज्या ब्रह्मा महाराज विश्वामित्रा पराशर. तर यांनाही विषयांनी काय केलं, बद्ध केलं. तर तुमची आमची गणती कुठेही नाही, लक्षात ठेवा. महाराजांनी भर्तृहरी नावाचं व्यक्तिमत्व आपल्या भारतामध्ये होऊन केलं. ते ह्या विषयांचं चिंतन सांगत असताना असं वर्णन करतात की विश्वामित्र पराशर प्रभृतयो वाकांपर्णार्षणा स्तेपी श्री मुखपंकजं सुललितं दृष्टी वैम मोहंगता स्यात्तन्नं सघृतपयो दधियुतं खादन्ति ये मानवा स्तेषाम इंद्रिय निग्रहो यदि भवे विंध्यस्तरेत सागरा. अर्थात कठीण आहे हो त्या विषयांमध्ये. म्हणून महाराज म्हटले बोलतो नका बोलतो विषय कामा तुम्ही अथवा मधुसूदना. मग करायचं काय? तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेवाचं चिंतन करा, जे चिंतन आमच्या बाबूराव महाराजांनी केलं. वासुदेवाचं चिंतन आणि मानवी जीवनाचा उद्धार याचा कार्यकारण संबंध काय तुम्हाला असं वाटत असेल? वासुदेव म्हणजे काय? तुम्ही समजता तो वासुदेव नाही. तुमच्या डोक्यात एकच वासुदेव, तो चंद्रभागेच्या तीरावर टाळ हातात घेतलाय, डोक्यामध्ये त्या ठिकाणी त्यानं त्या मोराची काय टोपी घातलेली आहे, आणि तो वासुदेव नाही. वासुदेव शब्दाची व्याप्ती सांगत असताना आमच्या वारकरी संप्रदायात वासुदेव म्हणजे काय? वसवस चराचरामध्ये ज्याची अभिव्यक्ती आहे, चराचरामध्ये ज्याचं वास्तव्य आहे. वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभा. वासुदेव शब्दाची व्याप्ती सांगत असताना वासुदेव म्हणजे काय? ईशा वास्य विधम सर्व यत्किंचित जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजिता मा हृद तस्यस्विद्धनम. ही उपनिषदाची भाषा आहे. वासुदेव म्हणजे काय आणि याचं चिंतन म्हणजे काय? तुकाराम महाराजांना विचारा कोणी, मी तो वासुदेव त्यांना विचारलं तुम्ही कोण आहात? त्यांनी म्हटलं नाही मी गाथा लिहिला, मला ईश्वराचा साक्षात्कार झाला, माझा गाथा तरला नाही. मी वासुदेव तत्वतः कोडो येईल विचारिता आहे सबाई ठाऊक. सगळ्यांना ठाऊक आहे मी कोण आहे. पण ही वासुदेवाची व्याप्ती आमच्या संप्रदायाने सांगितली. हो चराचरामध्ये ज्याची अभिव्यक्ती आहे, चराचरामध्ये ज्याचं काय आहे. तुम्हाला आम्हाला काय झाले माहितीये का? आम्हाला फक्त मंदिरापुरता ईश्वर आम्ही पाहतो. मंदिरात गेल्यानंतर माणसं काय काय करते, घंटीच काय वाजवते, कानच काय पकडते, असं काय करते. तुम्ही करता का? गाणं थांबतात त्या काय करतात त्या कळत नाही, पण काय करतात असं तुम्ही करता की नाही? मग मंदिरात आल्यानंतर तुला असं वाटतंय? लक्षात ठेवा, आपला ईश्वर मंदिरापुरता मर्यादित नाहीये. मंदिरात आल्यानंतर तुम्हाला अपराधाची भूमिका किंवा तुम्हाला वाटतं अपराधी आपण आहोत. आपली मंदिरापुरता ईश्वर नाहीये. आपला ईश्वर अनोरणीयान महतो महिया अनोरेनो या थोडा तुका आकाशाय हा ईश्वर सर्वागती राम देहादी कहाँ पगडारू देखे अनेरा
देखे तो सब मोहीने घेरा गट गट में राम रमैया. हो, ज्या ज्या ठिकाणी मन जाय ही वारकरी संप्रदायाची भूमिका आहे. म्हणून महाराजांनी सांगितलं वासुदेवाचं चिंतन करा. बरं, तुम्ही बुद्धिजीवी आहात, 21व्या विज्ञान युगामध्ये तुम्ही जगणारी माणसं आहात. वासुदेवाचं स्मरण केल्यानंतर होतं काय? एखाद्याला प्रश्न निर्माण होऊ शकतो. आम्ही केलं चिंतन म्हटले वासुदेवाचं, तर वासुदेवाचं स्मरण केलं तर होतं काय? तुम्हाला प्रमाण सांगतो. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये अनेक प्रमाण आहेत. महाराज म्हटले ज्यानं ज्यानं वासुदेवाचं चिंतन केलं, महाराज म्हणतात वासुदेव स्मरण पापहरणाचे गुण, तीर्थाचे माहेर ब्रह्म व्यापक निश्चय, अघनाची मुखी स्वर्गा वाचा झाली निर्मळ, ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेव. वासुदेवाचं भजन केलं, वासुदेवाचं चिंतन केलं तर अघन म्हणजे पाप्यातला पापी, अघनाची मुखी स्मरता वाचा झाली निर्मळ, त्याला वाणी निर्मळ होते. आणि बाकी काही लागत नाही, लक्षात ठेवा. त्याला यम नियम आसन प्राणायाम हे काही लागते. यम नियम आसन प्राणायाम न लगे दैवता धरणे, आसन मुद्रा ध्यान धारणा न लगे वाराणसी मरणे, केशव माधव अच्युत वदता होय पातक हरणे. हो, ही चिंतन वारकरी संप्रदाय. यम आपल्याला एकच यम माहिती जो घेऊन जातो. दुसरा यम कुणाला माहितीये का? हात वर करा, नाही तो उभेच राहा. आपल्याला एकच सगळ्यांना यम माहितीये जो घेऊन जातो. यम मारिती तोडीती धुडीती नाही त्या यमाशी करुणा. त्याला करुणा येत नाही, लक्षात ठेवा. यम तसा चांगलाच आहे, फक्त आपल्याला आवडत नाही. आपल्याला आवडत नाही म्हणून चांगला नाही असं समजू नका. ह्या जगामध्ये कोणी कोणाची वाट पाहिल नाही पाहिल हे सांगता येत नाही. कोण कोणावर प्रेम करेल, कोण कोणाची वाट पाहिली अजिबात सांगता येत नाही. पण हात जोडून सांगतो, यम मात्र सर्वांची वाट पाहतो. घडी घडी काळ वादळाची पाळे, घडी घडी काळ वादळाची महाराज बोलताना तुम्ही शब्दाचा असा काही अर्थ. आज घरामध्ये गुणवान व्यक्तीला किंवा समाजामध्ये सगळ्या तुमच्याकडे यश असेल, तुमच्याकडे ऐश्वर्य असेल, तुमच्याकडे तारुण्य असेल तर तुमची वाट पाहणारी माणसं समाजामध्ये आहे, नाही असं म्हणत नाही. पण ज्याच्याकडे काहीही नाही त्याचं वाट कोण पाहतंय? आला काय आणि गेला काय, काही कोणाची गरज नाही, लक्षात ठेवा. पण लक्षात ठेवा, काळाचं चिंतन सांगत असताना ज्ञानेश्वरीमध्ये काळाचं देह म्हणजे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ. क्षेत्र म्हणजे हे शरीर आणि ज्ञान अवबोधने हा पाणिनी महर्षीचा धातू, याला जाणणारा. याच्यावर अनेकांनी आपलं प्रभुत्व किंवा अनेकांनी याच्यावर काय केलं, दावा केला. काही जण म्हणतात हे माझं आहे, काही जण म्हणतात माझं आहे. 36 तत्व कोणी 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 म्हणे. पण लक्षात ठेवा, काळाला साम्यवादी म्हटलेले. काळ असा आहे, लक्षात ठेवा, मृत्यून विचारी गुणदोष. गुण आणि दोष मृत्यू पाहत नाही. मृत्यू वय पाहत नाही. मृत्यू गरीब श्रीमंत पाहत नाही, लक्षात ठेवा. ही मृत्यू काही पाहत नाही, लक्षात ठेवा. मृत्यू सर्वांवर सारखं प्रेम करतो, त्याला समदर्श म्हटले, समदर्श. काळ सगळ्यांची वाट पाहतो, लक्षात ठेवा. याच्यापेक्षा पुढचं चिंतन सांगतो. काळ आपल्या सतत बरोबर असतो. आपण बसतो की आपल्या शेजारी काळ बसलेला असतो, म्हणजे शेजारचा काळ आहे असं समजत. आपण बसलो की आपल्या महाराज आपण मृत्यूकडे जात. महाराज मृत्यू येत नसतो, आपण तिथे जात असतो, लक्षात ठेवा. मृत्यू येत नाही, आपण तिथं पोहोचतो. पंढरपूरला पण जातो सगळे वारकरी. पंढरपूर आलं आपण म्हणतो. आपण किती दिवस चालता तुम्ही? मला तुम्ही वारकरी नाही म्हणजे तुम्हाला सांगता येईल, ते वारकऱ्याला सांगता येईल, तुम्हाला कसं सांगता येईल? 15 दिवस. मग पंढरपूर आलं असं म्हटलं
पंढरपूर कुठे गेलेलं आहे आणि पंढरपूर येत नाही जात नाही, आपण तिथं पोहोचतो 15 दिवसांनी. का पंढरपूर येते पुढे जात येत नसतं, तसा मृत्यू येत नसतो, आपण तिथं बरोबर जाऊन पोहोचत असतो. लक्षात ठेवा, लक्षात घ्या. काळ वेळ हे सगळं ठरलेलं आहे. म्हणून याचं चिंतन सांगितलं, एकदम साम्यवादी काळ आहे. लक्षात ठेवा. आणि म्हणून याला यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा याला काही लागत नाही. आसन मुद्रा ध्यान धारणा याला काही लागत नाही. लक्षात ठेवा. म्हणून महाराजांनी सांगितलं याचं स्मरण करा, तुम्ही करा. याचं 8 प्रहर आहे, 8 प्रहरामध्ये एक क्षण त्याचं स्मरण करा. जमल का? म्हणजे तुम्ही काही सांगा पण त्याचं स्मरण सांगू नका. प्रहराचं तुम्हाला कळणार नाही. 24 तासाचं तुम्हाला गणित सांगतो. 12 तास तुमचे झोपेत गेले सोडून, 6-7 तास तुमच्या कामामध्ये, 8 तास तुमच्या कामामध्ये गेले. सकाळी उठल्यानंतर त्याचं स्मरण करा. प्रभाते मनी राम चिंतेत जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. सदाचार हा थोर सोडू नये तो, जनी तो चितो मानवी धन्य भो. चरण, चरण म्हणजे पाय. पाय तुम्हाला मंदिरापर्यंत नेऊ शकतात. लक्षात ठेवा. पाय तुम्हाला मंदिरापर्यंत नेऊ शकतात, पण तुमचं आचरण तुम्हाला देवापर्यंत नेऊ शकतात. ईश्वरापर्यंत नेऊ शकता. पाय मंदिरापर्यंत घेऊन जातील. लक्षात ठेवा. पण आचरण, सदाचार हा थोर सोडू नये. सकाळी उठल्यानंतर राम. पूर्वीची माणसं रामराम, आताची माणसं बोलत. सकाळी उठले तरी बोलत नाही. घरातल्या वृद्ध माणसांना वाटतं यांनी बोलावं, हा चुपचाप बोलतच नाही. अहो, अशी माणसं वागायला लागली, घरातल्या माणसांना भीती वाटायला लागली, याच्याबरोबर बोलावं. बोलणं बंद झालं आपलं. लक्षात ठेवा. आपली व्यवहार बंद झाली. लक्षात ठेवा. आदान प्रदान, वेदना दुःख प्रकट व्हायला पाहिजे. लक्षात ठेवा. कुठेतरी प्रकट व्हा. लक्षात ठेवा. म्हणून महाराजांनी सांगितलं हे सगळं करा, आणि हे केल्यानंतर तुमचं काय होईल, उद्धार होईल. लक्षात ठेवा. आणि हे करण्याकरता नरदेह दुर्लभ आहे. महाराज अभंगाच्या दुसऱ्या त्यामध्ये दुःख यातना हा नरदेह दुर्लभ आहे. पुन्हा पुन्हा हा नरदेह मिळणार नाहीये. मिळाला, ज्यांना ज्यांना मिळाला हो ते भाग्यवान आहेत. लक्षात ठेवा. पावला हा देह कागटाळी न्यायी. म्हणून याला चांगल्या सवयी लावा.
जेवढ्या तुम्ही चांगल्या सवयी याला लावाल हो तेवढा हा नरदेह तर काय आहे. महाराजांनी तर असं बोललं लक्षात ठेवा. महाराज म्हटले नरदेह विधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती देवच होईल ऐसे जे मन दे तरी का चित्ते न धरावे. येणेच शरीरा याच नरदेहानं त्रिविधम नरक सेदम द्वारम नाशनमात्मनाः. महाराज म्हटले तो का म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. इथून सगळ्या गोष्टी होतात लक्षात ठेवा. ही एकदम तुमच्या हातामध्ये जंक्शन कोणत्या मार्गाने जायचं ते ह्या नरदेहामध्ये ठरवता येतं लक्षात ठेवा. इतकं सुंदर महाराज इतकं सुंदर नरदेह देवाला दिलेला आहे लक्षात ठेवा. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे हे आयुष्य त्या साधनेमध्ये जर तुम्ही व्यतीत केलं त्या साधनेमध्ये जर आपण काय झालो रममान झालो तर आपल्याला ह्या नरदेहानं सगळं करता येतं लक्षात ठेवा. देवता गायन करतात गंधर्व गायन करतात गायन्ति देवा किल गीत काणी धन्यास्तु ते भारत भूविभागी. ओ भरतखंडी नरदेह प्राप्ती ही तो उत्तम भाग्याची संपत्ती. ही उत्तम भाग्य तुम्हाला मला प्राप्त झालं लक्षात ठेवा. हो आपल्याला नरदेह मिळालं लक्षात ठेवा. पण आशा वायाला घालू नका लक्षात ठेवा. संधी दिली ईश्वरानं त्याचं सोनं करा. हो पुन्हा 184 योनी फिरत फिरत आपण नरदेहाला येणार आहोत का तर याचं उत्तर आहे नाही. मागुता येईल फेरा. मागुता म्हणजे पुन्हा 84 लक्ष योनी पशु माझी पक्षा माझी वृक्षा माझी सगळ्या ठिकाणी जावं लागेल. एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागी थारा. मग हा मानव देह प्राप्त झालेला आहे. अनेक 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 याच्यामध्ये आपण गेलेलो आहोत लक्षात ठेवा. अनेक विषयांचं चिंतन आम्ही अनंत जन्मामध्ये केलेलं आहे. पण या जन्मामध्ये देवाला तुमची माझी दया आली आणि देवाला आपल्याला मानव म्हणून ह्या नरदेहाला पाठवलेले लक्षात ठेवा. चुकू नका. हो महाराजांनी सांगितलं नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना. 100 वर्षाची याची गणना आहे. आता 100 वर्ष आपण कोणीही जात नाही. त्याच्या अनेक कारण आहेत तो आपला विषय नाही म्हणून आपल्याला तिकडे जायचं नाही. पण 100 वर्ष ईश्वरानं तुम्हाला मला दिलेले आहे. मग जेवढे दिले तेवढे तरी प्रामाणिकपणाने जगता आलं पाहिजे. शतवर्षाची त्यामध्ये दुःख यातना त्यामध्ये दुःखच दुःख आहे लक्षात ठेवा. अनेक दुःख आहेत. हो महाराजांनी सांगितलं जन्माचं दुःख तुम्हाला आम्हाला आठवत नाही म्हणून ते ठीक आहे. आणि काही गोष्टी ईश्वरानं खरोखर आठवत नाही आपल्याला पखाले महाराज हे बरंच आहे. जर का आपल्याला आठवलं असतं आणि यांच्या काहीही लक्षात राहत नाही. ह्या आपले भोळे बाबडे वारकरी ह्या माणसांच्या काहीच लक्षात राहत नाही हे पण आपल्यासाठी जय श्रीराम. जर यांच्या कधी लक्षात राहिलं असतं तर शिर्के महाराज आपल्या दुकानांना कुलूप लावावं लागलं. हे तुमच्या काही लक्षात राहत नाही हे आमचं नशीबच समजत आहे. म्हणून तर आम्ही तुमच्या पाया पडतो. आमचं कल्याणच आहे कारण आम्ही काय सांगितले तुमच्या लक्षात राहत नाही. मग आमचं मस्त चाललंय. ज्या दिवशी तुमच्या लक्षात येईल त्या दिवशी महाराष्ट्रामध्ये क्रांती होईल लक्षात ठेवा. महाराष्ट्र आज कळतच नाही तुम्हाला काही लक्षातच राहत नाही. कुणी महाराज मंडळी आले की काही नाही मस्त कंबर बांधले की चालत येतात चालूच आहे. कारण त्यांना माहिती यांच्या काही लक्षात नाही. काय म्हणते तुकाराम महाराज काय सांगते ज्ञानेश्वर महाराज काल काय खाल्लं ते तुमच्या लक्षात राहील तर तुकाराम महाराज सांगितलं कधी तुमच्या लक्षात विसरली विसरली तया थोर झाली हनी पचतील खाली 84. आम्ही ह्या 84 लक्ष योनीमध्ये आलो याचं एकच कारण आम्ही विसरलो. आम्ही आईच्या उदरामध्ये 9 महिने होतो. आईच्या उदरामध्ये नाकी तोंडी कुर्म किडे
नाकामध्ये किडे, तोंडामध्ये किडे. काय ज्ञानेश्वरीचं चिंतन आहे. महाराजांनी ज्ञानेश्वरीचं चिंतन सांगत असताना नवमास गर्भवासी, गर्भवासामध्ये 9 महिने हो आईच्या उदरामध्ये आम्ही उकडून उकडून दिला. काय सांगू गर्भीची वा वा युवराज महाराजांनी बोल म्हणाले. काय सांगो गर्भीची यातना मज भोगिता नारायणा मास. हो शुक्र शोनिताचा बांधव सगळीकडे सगळीकडे. आणि जीवाला असं गुदमरून गेलं जीव. आणि ह्या जीवानं ईश्वराची प्रार्थना केली. ईश्वराला एक पत्र लिहिलं ह्या जीवानं. देवा एक वेळ करिया दुःखा वेगळे दुरिताची जाळी भोगवली. आठवीन पाय हा माझा नवस रात्र आणि दिवस मनोरंजन. ईश्वराला प्रार्थना केली जीवानं. आईच्या उदरामध्ये असताना, गर्भामध्ये असताना ईश्वराची प्रार्थना केली. ईश्वर दयाळू कृपाळू. ईश्वराचा स्वभाव आहे दया करणं. त्याचा तो का म्हणे हा तव कृपेचा सागर. हा कृपाळू आहे, त्याला दया आली. आणि त्याला दया आल्यानंतर त्याला आपल्याला आईच्या उदरातून, आईच्या त्या नवमासाच्या दुःखातून, आईच्या त्या उदराच्या दुःखातून आपल्याला वेगळं केलं. आणि जसं आपल्याला ईश्वरानं वेगळं केलं, जसं ईश्वरानं आपल्याला या भूतलावर त्या मृत्यू लोकांमध्ये पाठवलं, आईच्या उदरातून कष्ट याला म्हणतात चौचरणी प्रमाण. आणि हे प्रमाण ऐकायला मिळालं की जोग महाराजांची पुण्य आहे. लक्षात ठेवा, ह्या जोग महाराजांनी आपल्या वारकरी संप्रदायावर केलेलं पुण्य आहे. हो, ही सामान्य माणसं नाही. लक्षात ठेवा, जोग महाराजांच्या संस्थेमध्ये 4 वर्ष अभ्यास केलेले आमचे शेतके महाराज. हो, नाहीतर काय प्रमाण काय चाललंय, कोणाचा कोणाशी न घडे संबंध. कीर्तनकाराला प्रमाण माहिती नाही, म्हणणाऱ्याला त्याचं काही ताळमेळ नाही. पण इथं असं नाही. ही जोग महाराजांची लक्षात घ्या संस्कार आहे. लक्षात ठेवा. हो, म्हणून मदालसानं आपल्या बाळाला केलेला उपदेश. मदालसानं सांगितलं, बाळा लिद्धोसी बद्धोसी निरंजनोसी संसार माया परिवर्जितोसी. काय उपदेश आहे मदालसी. 9 मास आईच्या गर्भामध्ये राहिला, 10व्यानं प्रसूत झाली. येताची कर्म झाली, कर्मामध्ये तुझे मानं अडकली. हो, पण येताना माझा विषय असा चालला होता, विसरलो.
ईश्वरानं तुम्हाला मला ह्या पृथ्वी तलावर पाठवलं आणि आईच्या उदरातून आम्ही ज्यावेळेस बाहेर आलो ना, तेव्हाच आम्ही म्हणायला लागलो केव्हा केव्हा. आपली पोरं रडताना कसं रडतात, ती रडतानाच म्हणू लागलं मी म्हणलोच नाही, मी म्हणलोच नाही, मी म्हणलोच नाही, मी म्हणलोच नाही. आणि तिथून तिथून आम्ही जे ईश्वराला काय झालो, विसरलो, आजपर्यंत विसरलो. लक्षात ठेवा, जो व्यक्ती मूळ स्वरूपाला विसरतो, मीठ मीठ मिठाचं मूळ स्वरूप पाणी आहे आणि पाण्याला विसरलं, पाण्यापासून ते वेगळं झालं, तेव्हापासून त्याला दुःख प्राप्त झालं मिठाला. लक्षात ठेवा, समुद्रातून पाण्याला सोडलं त्यानं, त्याचं मीठ तयार केलं, पोत्यामध्ये भरलं, पाण्याला सोडलं त्यानं, पोत्यामध्ये भरलं. दुकानदारानं मिठाच्या गोण्यात, कोणत्या दुकानदारानं दुकानात ठेवल्या, मला हात बोलतो तुम्ही तर माझ्यापेक्षा हुशार आहे. पुन्हा पाण्याला विसरलं, उन्हात राहावं लागलं. मिरच्या घेतल्या गेल्या, घरातल्या महिलेनं पाट्यावर ठेवलं आणि मिरच्या बरोबर त्याला वाटायला सुरुवात केली. तिखट अंगाला लागल्यानंतर काय होतं, त्याच्या अंगाला लागले, त्याला विचार. आता वाटीत नाही ती गोष्ट सोडून द्या, तरी पण मिक्सर मध्ये त्याला हलतच ना, स्वस्वरूपाला विसरला. मला पूर्ण उदाहरण सांगायचं नाही, तद्वत तुमचं माझं जीवन आहे. आम्ही आमच्या स्वस्वरूपाला विसरलो. आमचं स्वरूप आहे ईश्वर, हो, आमचं स्वरूप आहे परमात्मा, आपण त्याचे अंश आहोत. लक्षात ठेवा, वाचता की नाही गीता कधी, ममैवांशो जीवलोके, आपण सर्वजण त्याचे अंश आहोत आणि तो अंशी आहे आणि आपण त्याला विसरलो आणि विसरल्यामुळे ही फटफटिती आहे. लक्षात ठेवा, हो. मग जन्माचं दुःख, मृत्यूचं दुःख, वृद्ध अवस्थेचं दुःख, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम, दुःखच दुःख आहे. लक्षात ठेवा, मग त्याच स्मरण करा. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. आणि याच्यासाठी फार काही लागत नाही. न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन, असं मुंडन वगैरे याला लागत नाही, याला तीर्थाचं भ्रमण लागत नाही. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात की एरवी तरी पंडू सुद्धा आत शुद्ध नसता, बाहेर तो कर्म सर्वथा विडंबा. गाढव आहे, गाढव. गाढव पाहिलं का, गाढव इथं आहे का नाही आपल्या इथं. गाढव, गाढवाला तीर्थामध्ये आंघोळ घातली, माऊली म्हणतात तीर्थामध्ये, त्रिवेणी संगमामध्ये गाढवाला स्नान घातलं. गाढव तीर्थी नाहणीला, तीर्थामध्ये आंघोळ घातली गाढवाला, मस्तपैकी त्यानं तिथं आंघोळ केली, चंदन वगैरे लावलं, चांगलं झालं. आणि गावाकडे आला, परत तेच लोळणं, त्या सवयी, तेच सगळं. गाढव तीर्थी नाहणीला, का कडू दुधिया माखीला गुळे दैसा, की ओस घरी तोरण बांधिले, की उपवासी अन्न लिंबिले. ह्या जशा विटंबना आहेत, तसं तुम्ही तुमच्या मर्यादेमध्ये राहा. हो, प्रत्येकानं आपली मर्यादा सांभाळा. जशी बाबूराव महाराजांनी आपली मर्यादा सांभाळली. लक्षात ठेवा, प्रत्येकाने मर्यादा सांभाळली पाहिजे. आणि आज वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं बाबूराव महाराजांना माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही जर मर्यादित राहिला तर हीच खरी त्यांच्या जीवनामध्ये श्रद्धांजली. लक्षात ठेवा, बाकी काही नाही. काही नाही. लक्षात ठेवा, प्रत्येकाने आपल्या मर्यादेमध्ये राहता यायला पाहिजे. लक्षात ठेवा, आपल्याला आपली मर्यादा सांभाळली पाहिजे. हो, महाराजांनी सांगितलं की अनेक तीर्थ सांगितले जगामध्ये. विद्या तीर्थे जगती विबुधा हा साधवा सत्य तीर्थे, गंगा तीर्थे मलिन मनसो योगिनो ध्यान तीर्थे, धारा तीर्थे धरणी पतयो दान तीर्थे धनाद्या. लज्जा एक तीर्थ आहे, लज्जा. त्या लज्जारूपी तीर्थामध्ये ज्यानं स्नान केलं, ज्यानं मर्यादा रूपी तीर्थामध्ये स्नान केलं, ज्यानं लज्जारूपी तीर्थामध्ये स्नान केलं, त्याला बाकीच्या तीर्थाला जायची गरज नाही. इकडे गेलाय तिकडे गेलाय, त्रिवेणी संगमी, तुमचं सगळं पाठच आहे, कळतंय सगळ्यांना, पण कळत नाही. आणि वळण्यासाठी नलगे महाराजांनी त्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. लक्षात ठेवा, आणि आमचा हा विधिकर परिवार. म्हणून महाराजांनी सांगितलं, न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नी साधन, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा सर्वांनी हाताने टाळी वाजवायची, मुखाने गोड असं भगवंताचं नामचिंतन करायचं. विठोबा तुम्हारी
तुम्ही वासुदेव वासुदेव जोडितो कर दोन्ही शरणैका जनार्दनी तुम्ही वासुदेव म्हणा अनुदिनी. म्हणजे उपक्रम आणि उपसंहार शास्त्रामध्ये ज्याला म्हटलं जातं. पहिल्या चरणामध्ये ज्याचा उपक्रम म्हणजे सुरुवात केली वासुदेवाचं स्मरण करा. संहाराचा म्हणजे शेवटचा विषय सांगत असताना तोच विषय याला शास्त्रामध्ये उपक्रम आणि उपसंहार म्हणतात. त्याला अभंग म्हणतात, त्याला वाङ्मय म्हणतात. भंगाहा इति अभंगाहा नाही तत्पुरुष समास. त्या समासाचं चिंतन सांगत असताना म्हणजे शेवटच्या चरणामध्ये नाथबाबांनी हे सांगितलं की काय करा, हीच मी विनंती करतो. चकारात्मक सांगता च अव्यय आहे. तुम्ही जर कधी शास्त्राचं चिंतन ऐकत असाल तर अव्यय शब्दाचा अर्थ होतो एकाच प्रतिपादन आणि अन्यांचं व्यावर्तन. म्हणजे हेच करा, अन्य करत बसू नका. निळोबाराय आपल्याला अति जवळ आहे. गणेश महाराज निळोबारायांच्या त्या ठिकाणी पिंपळनेरला त्यांची संस्था आहे गणेश महाराज, तिथून आले. निळोबाराय सांगतात नाना साधनाच्या
केल्या खटपटा परी त्यान पवती भोत्याच्या दारवंटा. योग केला, योगाच्या मार्गाने गेला तर माऊली म्हणतात योगाची वाटा जे निघाले गा सुभटा तर या दुःखाचाची वाटा भागा आला. ह्या मार्गाने गेला तर असं आहे, ज्ञान मार्गाने गेला तर तिथं सुद्धा अडचण आहे. ज्ञान मार्गाने गेला, ज्ञान करणं संपादन करणं सोपं नाही. ज्ञान आलं की अभिमान फुकट येतो, फुकट. जसं बाजारामध्ये एक वस्तू घेतली की एक वस्तू फ्री फ्री. हा फ्री. मी फुकट म्हटलं की माणसं काढून म्हटले मराठीत बोलायचं, त्यांना फ्री म्हणजे हा मराठी शब्द वाटतो आणि फुकट हा इंग्रजी शब्द. आज आपल्या महाराष्ट्राचं दुर्भाग्य असं आहे की 94,000 मुलं मराठीत नापास झाली. मराठीत नापास आणि आपण टाळ्या वाजवतो. माझ्या ज्ञानोबरांनी 700 वर्षापूर्वी संस्कृत मध्ये लिहिलं नाही हो माझा मराठाची बोल. त्यांना काही संस्कृत मध्ये लिहिता येत नव्हतं काय? संस्कृत मध्ये लिहिलं असतं तर त्यावेळेस सुवर्णाच्या पालखीमध्ये मिरवणूक काढली असते त्या विद्वानांनी. पण माझ्या ज्ञानोबरांनी ते केलं नाही. तेरे संस्कृताची गहने तोडून शब्द सोपाने रचली धर्म निधान श्री निवृत्ती देवी. बाकीच्या भाषा येऊ नयेत या मताचा मी नाही, पण तुम्ही ह्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आला, या मातीची संस्कृती विसरू नका. लक्षात ठेवा, या मातीचा इतिहास विसरू नका. मराठी आलं पाहिजे. लक्षात ठेवा, जसं फुकट मिळतं तसं ज्ञान संपादन केलं तर अभिमान फुकट मिळतो. तप केलं तर क्रोध फुकट मिळतो. ते आड येतं. लक्षात ठेवा. म्हणून मला म्हटलं हे साधन करत बसू नका, हेच करा. आणि हे करत असताना महाराजांनी सांगितलं अनुदिनी. अनुदिनी शब्दाचा अर्थ आहे सातत्य, सतत. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही काय करता याला महत्व नाही, तुमचं सातत्य किती आहे. तुम्ही कोणतंही काम करा, नियमानं करा, तो नियम तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जात असतो. लक्षात ठेवा. आपलं काही नाही. आपलं कसं आहे, आलं मनाला. कोणतं काम घरी एक दिवस करणार नाही, 10 दिवस केलं, महिनाभर केलं, 1 वर्ष केलं की दिवस सोडून, यात काय काम नाही. महाराज, आपण कोणाच्या समाजाला तुम्ही बघा, मारवाडी समाजाची माणसं 4च डबे असतात पण पिढ्या पिढ्या घेऊन बसतात. कुठं त्यांना जाण्याची गरज नाही. आमचं काय, एक केलं की दिवस सोडून, दुसरं केलं. तुम्ही काय करता याला महत्व नाही. तुमच्या जीवनामध्ये जे काम करता ते सातत्यानं करा. ते सातत्य तुम्हाला तुमच्या शेवटपर्यंत, तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाईल. हो, म्हणून महाराजांनी सांगितलं सातत्य जीवनामध्ये महत्वाचं आहे. तुम्ही गीता वाचा. गीता सततम कीर्तयन्तो मा. नामचिंतन सतत क्रियापद गीता कधी सोडत नाही. सततम कीर्तयन्तो मा. आणि त्या सततम कीर्तयन्तो मा, कधी गीता सोडत नाही. आणि म्हणून या ठिकाणी सातत्यानं करा. लक्षात ठेवा, सातत्यानं करा. अनुदिनी अंती जयाचे आठवे, हे कधी लक्षात ठेवा. सतत नामचिंतन करा. म्हणून महाराजांनी सांगितलं ओ अनुदिनी तुम्ही वासुदेव म्हणा. अनुदिनी तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. अभंगाचा धावता भावार्थ संपलेला आहे. आज आपल्या बाबूराव महाराजांचं या ठिकाणी बाबूराव राजाराम मेटिकर यांचं प्रथम पुण्यस्मरण. आणि या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आमच्या निलेशराव असतील आणि विटेकर आणि आमचे एकनाथराव विटेकर असतील यांनी सुंदर या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं. ते एक उत्तम वारकरी होते. नलगे महाराजांना महाराज, आम्ही आळंदीला एकाच रूम मध्ये राहत होतो आणि विटेकर महाराज सगळेच इथे साक्षीदार आहेत. महाराज सगळेजण या ठिकाणी आमच्या दादर. सगळ्यात मोठं जर नुकसान कोणाचं झालं असेल तर आमच्या नलगे महाराज, त्यांचा उजवा हात गेला. एक वारकरी, एक वैष्णव आणि या ठिकाणी सुंदर यांनी या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये समाज एकत्र केला आणि त्या निमित्तानं कोरेगावांना गेलं झालं. लक्षात ठेवा, हा आमचा विटेकर परिवार. आणि या विटेकर परिवारानं या ठिकाणी माऊली म्हणतात ज्ञानेश्वर महाराज की सोम सूर्यादी ग्रहणे येऊन करते पार्वणी. म्हणजे
माता पिता मरणे अंकितची दिवस, जे सूर्यग्रहात चंद्रग्रहण असतं तेवढं सामर्थ्य माता पिता ज्या तिथीला जातात त्या तिथीला असतं. त्या तिथीच्या दिवशी अन्नदान करावं, नामसंकीर्तन करावं. आणि हे आमच्या दोन्ही बंधूंनी या ठिकाणी केलेलं आहे. अन्नदान केलं, नामचिंतन केलं, कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि असं त्या कुटुंबाचं करण्याचं सामर्थ्य नसेल तर तुम्हाला शास्त्रामधला उपाय सांगतो. ज्या दिवशी पितृतिथी कळते का? पितृतिथी कळते म्हणजे अजून आपण थोडी जागेवर आहे. हा, पितृतिथी किंवा मातृतिथी असते, त्याला जर अन्नदान करण्याचं त्याचं सामर्थ्य नसेल, त्याचं एवढं सगळं सामर्थ्य नसेल तर त्या तिथीला त्या घरातील एका व्यक्तीनं दक्षिण दिशेला जावं. दक्षिण दिशा कळते का? दिशा कळतात का? ह्या 5-6 वर्षामध्ये माणसाला दिशा कळेना, वार कळेना, एकादशी तर विसरूनच गेले, काहीच कळत नाही माणसाला. भांबवलीत माणसाला. माणसं म्हणतात त्याला काय होतंय, थोडं थांब, त्याला दिशाच कळेना, वारच कळेना, खालतं तुम्हाला सुधरतच नाही, त्याला चक्करल्यासारखं होते. कळलंच काय, त्याला कळायलाच काय. आता 5 वर्षामध्ये फार वेड्यासारखी माणसं करायला लागली. पूर्वीची माणसं नव्हती असं नव्हते, पण त्यांना वार कळत होते, त्यांना एकादशी सोमवार कळत होता, त्यांना पौर्णिमा कळत होती. घरातील माणसं म्हणते अरे आज पौर्णिमा आहे, त्याला काय होतं. आता अवघड परिस्थिती झालेली आहे, असू द्या. त्या घरातील एका व्यक्तीने दक्षिण दिशेला जावं त्या दिवशी, पितृतिथीच्या दिवशी, मातृतिथीच्या दिवशी, त्याचं सामर्थ्य नसेल तर. आणि आपण त्या ठिकाणी जसं होळी असते ना, होळी माहिती आहे? होळी कधी असते? होळी कोणत्या महिन्यात असते? कोणत्या महिन्यात? फाल्गुन शुद्ध पौर्णिमा. फाल्गुन कळतो ना? हा, मग काळाला असं मी गृहीत धरतो. फाल्गुन शुद्ध म्हणजे होळी. होळीच्या दिवशी आपण जसं होळीला प्रदक्षिणा घातली कसं करतो? हा, फक्त दक्षिण दिशेला जायचं, 3 वेळा तसं ओरडायचं, पितरांना दक्षिण दिशेकडे तोंड करायचं आणि सगळ्या पितरांना सांगायचं, असं ओरडायचं आणि म्हणजे माझ्याकडे काही नाही, माझ्याकडे काही नाही, माझ्याकडे काही नाही, तरी सुद्धा पितर तृप्त होता. मग तुम्ही कीर्तन सुटल्यानंतर वा वा, महाराजांनी आपल्याला सोबत वा वा, आपण आता असंच ओरडत जाऊ. पण हा उपाय ज्यांच्याकडे काही नाही त्यांनाही असून ओरडलात ना, किंवा लावायला अंधार होईल. आता लक्षात ठेवा, असणाऱ्यांना ही संधी नाहीये, ज्यांना नाही त्यांना असं करावं, पितर तृप्त होता. हा माझा उपाय नाहीये, हा शास्त्रातला उपाय तुम्हाला सांगितलं, लक्षात ठेवा. म्हणून हा अन्नदानाच्या निमित्तानं आमच्या भेटेकर परिवारानं ही सेवा केली. एक महाराज उपलब्ध राहत नाही, आमच्या बाबाराव महाराजांचं एवढं पुण्य सगळ्या महाराजांची मानली आणि या ठिकाणी झालेली. आणि हे यांनी कमवलेलं हे वैभव आहे, लक्षात ठेवा. हे वैभव आमच्या बाबाराव महाराजांनी कमवलं. आमचे रमेश महाराज, आमचे या ठिकाणी माऊली महाराज, या ठिकाणी आमचे असणारे शेळके महाराज, दत्ता महाराज, आमचे असणारे आमचे जाधव महाराज, नलगे महाराज, किती महाराजांचे नाव खाली 5-50 महाराज बसते, लक्षात ठेवा. म्हणून ह्या सगळ्या महाराजांचं हे जे आहे हे बाबूराव महाराजांनी केलेले पुण्य. आमचे पहाले महाराज असतील ना का सगळेच, आणि या ठिकाणी सगळ्यांचं या ठिकाणी पुण्य आहे. मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. मग साऊंड सिस्टीम अतिशय सुंदर आहे, त्यांच्यासाठी तर टाळ्या वाजवा. त्यांनी 7 दिवस या ठिकाणी कथेमध्ये फार सुंदर सेवा केली. आणि बरं आहे, माणसं बदली तर ही गोष्ट चांगली आहे, नाही तर काही काही माणसं बदलण्याची फार सवय. म्हणून साऊंड सिस्टीम वाले पण छान आणले, लक्षात ठेवा. आणि आमची पानोलीवरनं ही संस्था कथेमध्ये भरपूर आम्हाला मागच्या इथली कथा पानोलीला कथा होती त्यावेळेस त्यांनी भरपूर आम्हाला सहकार्य केले. ह्या सगळ्या संस्थेतील मुलांना पण मनापासून मनोरमणी, आमचे युवराज महाराज, ओंकार महाराज संपल्यावर काय अडचण नाही. संपल्यावर या कसं काय नाही, शिबिर संपल्यावर तुम्ही या शिबिराला, मग काय अडचण नाही. आमचे हे युवराज महाराज आणि नलगे महाराज यांच्यामुळं इतकं भव्य आणि दिव्य शिबिर आमचं या ठिकाणी संस्थेमध्ये चालू आहे. बघा तुम्हाला जमलं तर
चालणार नाही तुम्हाला, हे मला माहिती तर आमचं. पर्जन्य पडावे आपुला स्वभावे, पावसाचा स्वभाव आहे पडत जावं, आपुलाने दैवी भूमी पिके. ज्याचं दैव असेल ते पिकेल, दैव नसेल ते पिकणार नाही. म्हणून या ठिकाणी वाईट हो नाहीतर कीर्तन झालं लगेच महाराज मंत्रमंत्र महाराज मला असं कसं म्हणते, असं काही नाही. म्हणून त्या ठिकाणी तुम्हालाही मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी आमचे असणारे विदुर काका, आमचे गणेश बनकर या ठिकाणी अतिशय या ठिकाणी शिबिरामध्ये मोठे सहकार्य आहे. त्यांना मी मनापासून सद्गुरू महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो, मनापासून त्यांना मी धन्यवाद देतो. या ठिकाणी आपल्या या ठिकाणी शिबिरामध्ये मागच्या कथेमध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला, या ठिकाणी शिवाजी अण्णा बारगुजे यांचे पण आपल्याला एक पंगत आहे टाळ्या बाजवा करण्यासाठी. आपल्या गावातली त्यांनी सांगितलं महाराज माझं नाव सांगू नका, रामकृष्ण हरी या नावानं त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी सांगितलं नाव सांगू नका. त्यांची एक पंगत आहे. श्री साहेबराव कातोरे यांची पण एक पंगत आहे. आणि एकनाथ महाराज विटेकर, हा आमचा विटेकर परिवार फार आमच्यावर प्रेम करणारा परिवार आहे. यांचा पण या ठिकाणी नाश्ता. आणि हे सगळा परिवार पारमार्थिक परिवार पिढ्यानपिढ्यामध्ये 4 पिढ्या यांनी हा धर्मध्वज आपला ही सेवा केली. आणि या ठिकाणी सर्वात महत्वाची सूचना या ठिकाणी आपल्या सर्वांचे या ठिकाणी राजेंद्र बबनराव कुलथे या ठिकाणी हा कुलथे परिवार असा लक्षात ठेवा, नलगे महाराजांवर आमच्यावर नितांत प्रेम करणारा. नलगे महाराजांनी त्यांना फक्त त्या दिवशी फोन केला आणि सांगितलं की महाराज पाण्याची व्यवस्था या ठिकाणी शिबिरामध्ये तुमच्या या ठिकाणी तुम्हाला द्यायची ती सेवा. त्या माणसानं काही विचार न करता सांगितलं 15 दिवस जेवढं काही पाणी लागेल सद्गुरू निमराज महाराज गुरुकुलाला त्या व्यक्तीनं सगळी पाण्याची सेवा केली. म्हणजे बाटल्याचं पण म्हणलं ते ठिकाणी जारचं त्या ठिकाणी त्यांनी काय केली व्यवस्था केली. ते बाटल्या थंड होण्याची आपल्याकडे काही नव्हती, व्यवस्था नव्हती. शेवटच्या दिवशी आपण त्या ठिकाणी त्या ठिकाणी म्हणून यांनी सर्व 15 दिवसाचं या ठिकाणी योगदान दिलेलं आहे. या सर्वांच्या चरणी मी विनम्र भावनेनं वंदन करतो, सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी आपल्या शिबिरामध्ये या ठिकाणी ह्या कोरेगावांचे 2 मुलं, नानांची नात आणि अजून एक मुलगा काय त्याचं विराट आहे ना, हा तो मुलगा काल या ठिकाणी आलेला आहे. त्यालाही मनापासून धन्यवाद. आणि म्हणून हा सर्व कोरेगावां परिवार, सर्व आमचे हे वैष्णव, सर्वांना मी मनापासून हृदयापासून धन्यवाद देतो. सर्वांच्या चरणी विनम्र भावनेने वंदन करतो. आणि बाबूराव महाराजांना, सद्गुरू निमराज महाराजांना, स्वामी समर्थांना आपल्या चरणी विलीन करावं अशी प्रार्थना करतो. स्वस्त्यस्तु ते कुशलमस्तु चिरायुरस्तु, स्वस्त्यस्तु ते कुशलमस्तु चिरायुरस्तु, गोवाज हस्तिर्धन समृद्धिरस्तु, ऐश्वर्यमस्तु बलमस्तु निपोक्षयस्तु, वंशे सदैव भवता हरिभक्तिरस्तु. या न्यायानं या ठिकाणी झालेली सेवा पुनश्च एकदा भगवंताच्या चरणी समर्पित करतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर या ठिकाणी आता शेवटचं या ठिकाणी भजन होईल. नंतर नलगे महाराज सूचना देतील, काही एक ठराविक श्रद्धांजली होती. नंतर पसायदानानं कार्यक्रमाची सांगता होईल. याची सर्वांनी 10 मिनिटं कोणी गडबड करू नका. जशा सूचना आमचे संयोजक देतील त्या सूचनेचं सर्वांनी पालन करायचं. आणि मग या ठिकाणी पसायदानानं या कार्यक्रमाची सांगता होईल. या ठिकाणी विठ्ठल
जन्मल्यापासून मरेपर्यंतचा जो मधला काळ गेला, महाराजांनी कीर्तन सेवा सांगत असताना एक वाक्य मला अत्यंत भावलं. हे परिस्थिती माणसाला परमार्थ शिकवत नाही. माणसाला जीवन जगत असताना आहे त्या परिस्थितीमध्ये माणसाला समाधान मिळवता आलं पाहिजे. अण्णांक काय होतं काय नाही याला महत्व नाही, पण समाधान नावाची जी गोष्ट आहे ना, हे त्यांच्या असणाऱ्या झोपडीमध्ये पाहायला आम्हाला जवळून भेटलेली आहे. कीर्तन अत्यंत महाराजांनी गोड केलेलं आहे. अण्णांचं जीवनपट सर्वांना माझ्यापेक्षाही जास्त माहीत आहे. या असणाऱ्या कोरेगावच्या भूमीमध्ये जन्मलेले अण्णा, विटेकर परिवारामध्ये राजाराम महाराजांची असणारी परंपरा, ज्या असणाऱ्या पांडुरंगाची असणारी भक्ती, त्या कोरेश्वराची असणारी भक्ती, भल्या पहाटे उठावं, स्वतः स्नान करावं, पांडुरंगाला स्नान घालावं, कोरेश्वराला स्नान घालावं, असा वैष्णव, असा वारकरी पुन्हा होणे नाही बरं का. याच्यासाठी अनंत जन्माची पुण्याई असावी लागते. ती पुण्याई राजाराम महाराजांची. आणि म्हणून तर परंपरा त्याची कुळ शुद्ध होत. कुळ कशानं शुद्ध होत असतं? ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, आणि परंपरा त्याची कुळ शुद्ध. राजाराम महाराजांपासून या परिवारानं अखंड नामस्मरणाचा ठेवा जपत ठेवलेला आहे आणि तो जपलेला आहे. आणि म्हणून अण्णांचं जीवन जर आपण अभंग गाथा जर काढला, महाराज म्हणले हा अभंग अण्णांना तंतोतंत बसतोय. हा अभंग नाही, तुम्ही गाथ्यातला कोणताही अभंग घ्या, तो अण्णांना जसाच्या तसा बसतोय. कारण त्यांचं जीवन एक ऋषितुल्य जीवन होतं, एक महान तपस्वी जीवन होतं. आणि या असणाऱ्या तपस्वी महात्म्यांना, अण्णांना मी वारकरी संप्रदायाच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली या ठिकाणी व्यक्त करतो.